बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी आता तीव्र होत आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। आज जालन्यात देखील बंजारा समाजाचा जन आक्रोश मोर्चा कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे। थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता या मोर्चाला जालना शहरातील मम्मादेवी येथून सुरुवात होणार आहे आणि अंबर चौफुलीवर याच ठिकाणी या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे। आपण पाहू शकतो, मी सध्या या सभेस्थळी आहे ना। या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीनं भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे। मोठा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि या ठिकाणी बंजारा समाजाची पुढील आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरणार आहे। जालन्यामध्ये मागील 5 दिवसापासून उपोषण देखील बंजारा बांधवांचं सुरू आहे। आपल्यासोबत काही बांधव आहेत। दादा, 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे, या ठिकाणी सभेत रूपांतर होणार आहे। काय काय तयारी झाली आणि प्रमुख मागणी काय तुमची? हा जो जालना जिल्ह्याचा मोर्चा आहे हा अद्वितीय मोर्चा होणार आहे आणि कमीत कमी 2 लाख लोक ज्या जालना जिल्ह्यामध्ये राहतात त्यापैकी 1.5 ते 2.25 लाख लोक जे आजारी आहेत आणि जे वयोवृद्ध आहेत ते सोडून संपूर्ण सकल बंजारा समाज या ठिकाणी या सभेला आणि या मोर्चात सहभागी होणार आहे। पवार साहेब, कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेले? मोर्चा किती वाजता सुरू होणार आणि इथे किती वाजेपर्यंत पोहोचणार? मोर्चाची सुरुवात मम्मादेवी चौकातून ठीक 11 वाजता सुरुवात होईल। 2 वाजता अंबर चौफुलीवर पोहोचेल। या मोर्चामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा महिला आहेत। बंजारा समाजामध्ये एक उपजात आहे ढालिया म्हणून, डफवादक म्हणून ढालिया ही जात राहणार आहे। बंजारा समाजामध्ये भविष्य सांगणारी सारंगी म्हणून एक जात आहे, ती जात सुद्धा या सभेमध्ये सहभागी होणार आहे। बंजारा समाज जे वेगवेगळे आम्ही खरे आदिवासी आहोत हे सिद्ध करण्याकरता बंजारा समाजाचे वेगवेगळे स्टॅच्यू त्या रॅलीमध्ये राहणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आमचा चोखो पूजन असतं ते राहणार आहे। दसऱ्याच्या वेळेस आम्ही जे म्हणजे किंवा 12ही महिने जो आमचं खाद्य असतं की रक्तापासून बनवणारी सोळी त्याचं सुद्धा प्रत्येक या सभेमध्ये राहणार आहे। आमचा समाज हा पारंपरिक म्हणजे दारू व्यवसाय सुद्धा करत होता जुन्या काळामध्ये, त्याचा सुद्धा स्टॅच्यू या रॅलीमध्ये राहणार आहे। या समाजा म्हणजे जे काय आदिवासीच्या आमचं देवते वेगळे, आमची पूजा अर्चा वेगळी, आमचे सण त्योहार वेगळे, आमच्या रूढी परंपरा वेगळ्या, परंतु आम्ही भारत देशातच नव्हे तर भारत देशाच्या बाहेर जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य राहतो चौकडे आमची बोलीभाषा आहे का त्या याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत आणि सगळे स्टॅच्यू त्या रॅलीमध्ये आम्ही समाविष्ट करून दाखवणार आहोत। नक्कीच इकडे आपण जर पाहिलं तर बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक झालेला आहे, पण आदिवासी समाजाचा विरोध होतोय बंजारा समाज। नाही बघा, मूलतः आम्हीच आदिवासी आहोत। इसवी पूर्व 8,500 वर्षापासून हा बंजारा समाज या देशामध्ये नाही तर जगामध्ये राहतोय, जो संपूर्ण 56 देशात समाज आहे। आज तुम्ही बघणारा जवळपास 2 लाख लोकसंख्या येणार आहे आणि जे आदिवासीचे जे निकष लागतात आम्ही बोलत नाही तर आम्ही प्रत्यक्ष दाखवणार आहोत। आता तुम्ही रॅलीमध्ये येऊ शकता 100%, जसं की आज माझा फेटा दिसतोय, हे सगळं दिसतंय। हे जुन्या काळामध्ये जे आमचा पेरा होता त्याच धर्तीवर आणि हैदराबाद गॅजेट जे मराठा समाजाला लागू झालं त्या धर्तीवर 100% आम्हाला बी लागू होणार, कारण की आमचेच बंधू आंध्र प्रदेशमध्ये एसटीचा फायदा घेतात, तेलंगणामध्ये देखील आहे। पूर्ण भारत देशामध्ये एक बोली भाषा, एक पेरा, एक खानपान आमचं आहे। तुम्ही बघू शकता अजून साईडला काही बॅनर लागलेले आहेत, सगळे स्टॅच्यू आहेत आणि सगळे पुरायसहित आमची हे गोष्टी आमच्याकडे आहेत सगळ्या गोष्टी। दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा पौरादेवी येथे आले होते, नंगारा भवनाचं उद्घाटन होतं, तेव्हा ते बोलले की एक बोली एक देव मानणारा हा बंजारा समाज आहे, म्हणून यांना आदिवासीचं आरक्षण 100% मिळणार। जर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बोलू शकतात याचा अर्थ असा आहे त्यांना 100% माहित आहे की हा बंजारा समाज आदिवासीचा आरक्षणासाठी पात्र आहे। आम्हाला विश्वास आहे या सरकारचा की 100% या 8 दिवसामध्ये या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू होणार आणि आदिवासीचं आरक्षण मिळणार। आणि नाही जर आरक्षण मिळालं तर संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने समोरची भूमिका आम्ही आमचे सगळे समाज बांधव बसून पुढची भूमिका आम्ही ठरवणार आहोत। नक्कीच आपण जर पाहिलं तर बंजारा समाजाचा जन आक्रोश जालन्यामध्ये तो ज्या जालन्यामधून मराठा आरक्षणाची मागणी समोर आली, ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन झालं, आता त्याच जालन्यामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी समाज आक्रमक झालेला आहे आणि आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।